दादा ओ दादा ओ दादा या या ये वडा काय झालं दादा दत्त घाट्या परिसरातला बोलतोय म्हणतो एक व्यक्ती आहे रोडच्या कडेला असं पडून आहे हात पाय हालतात फक्त आणि बोलता येत नाही काय डोळे वगैरे चालू वय असेल घेऊ 60 असेल 60च्या पुढं नाही. नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपुरात दत्त घाट या परिसर. तर इथे एक अशी व्यक्ती आहे आपण डेली पंढरपुरात अन्नदान करतो अन्नदान देतो. मला ते आपल्या अन्नदानाची प्लेट सुद्धा तिथे दिसली असेल. तर ते बरेच दिवस आजारी होते आपण दवाखाना ह्या त्या गोष्टी त्यांच्या नक्कीच बघितल्या पण त्यांची तब्येत जी आहे वरच्यावर खालावत चालली आणि तब्येत खालावत असल्यामुळं त्यांना हॉस्पिटलला पाठवणं गरजेचं आहे. बेवारस अवस्थेत एक व्यक्ती रोडच्या कडेला किंवा या घाट परिसरात शेवटची श्वास त्याचा नसतो असं मला वाटते. कारण पूर्ण पाण्यातनं गेले अगोदर जेवण दिलं तर बोलायचे जेवण द्या म्हणायचे पाणी अजून एक बाटली द्या म्हणायचे काय तर फ्रुटी वगैरे आणून द्या म्हणायचे पण आता अजिबात बोलत नाहीत आणि ते आता आपल्याला ओळखत नाही. तर माझा एवढा मुद्दा मी लावून धरत होतो की प्रत्येक वेळेस रोडवरच्या बेवारस अनाथ लोकांना आश्रम करत ज्याला कोणीच नाही ज्याचं नातेवाईक कुठं नाही या जगात नातेवाईक नाही जिचे नातेवाईक मेलेत अशा बेवारस लोकांना आपल्याला आश्रम करायचा. त्यासाठी मला विषय लावून धरलेला पण तो विषय मी आता बोलणार नाही कारण ह्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवणं हा सध्याचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे. पांडुरंगाची कृपा असेल तर नक्की त्यांचा जीव पांडुरंग वाचवेल. अशा पद्धतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागेल. आणि मित्रांनो महाराष्ट्रात मनोरुग्णाचा किंवा अनाथ आश्रम म्हणून खूप गरजेचं आहे. कृपया करून मित्रांनो तुमचा सपोर्ट द्या आणि हा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. कशा प्रकारे आपण अनाथ लोकांना मदत करतोय हे नक्कीच बघा. तर हा समाजकार्य फक्त कोणाचा जर जीव वाचण्यासाठी चाललेला आहे तुमचंच पाठबळ म्हणजे माझं समाजकार्याला मिळणाऱ्या प्रेरणा किंवा मला देणारं ताकद आहे. तर कृपया करून मित्रांनो व्हायरल इन्फेक्शन आहे का काय माहीत नाही आपल्याला पण आजारी आहेत हे आपल्याला माहीत आहे. हे बेवारस सुद्धा आहेत आणि या दत्तघाट परिसरात बेवारस लोक राहतात. ज्या लोकांना काही कारणाचं कोणीच आश्रममध्ये घेत नाही अशी अनाथ आणि बेवारस लोक या दत्तघाट परिसरात का राहतात. तर इथं वाढदिवस असेल कोणाचा कार्यक्रम असेल तर अन्नदान करतात. दत्त मंदिर असल्यामुळे इथं भाविक भक्त सुद्धा अन्नदान करायला येतात. तर ह्या अशा लोकांना कोणी आश्रममध्ये घेत नाही. का घेत नाही तर हे बेवारस आहेत आणि अनाथ आहे आणि अनाथ लोकांना आश्रममध्ये कोण घेत नाही. हेच आपला एक प्रयत्न आहे की अनाथ लोकांना आश्रम करायचं अशा गरजूंना. तर ते नंतरचा भाग मित्रांनो सर्वप्रथम त्यांची तब्येत जास्त खालावलेली आहे. आपण ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांना थोडंफार उठवून बसू त्यांना काय तर एनर्जल वगैरे पाजू तर काय होतं विषय बघू चला. तर मित्रांनो स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं ग्लोव्ज आणि मास्क वापरतोय.
भाऊ काय विषय पहिले त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू. दादा, हो दादा, कुठून बसा. कपडे कायच नाही दादा. त्या वडा वडा गाडीला फोन केलाय पण हे जीव सोडा लागलेत. काय लय अवघड विषय झाला. गाडी येणं खूप गरजेचं आहे लवकर. शेवटचं तुमचं जे आहे ते देवा घरी जायचं त्याचं चालू आहे. सोडला पाहिजे. गेले. हाय हाय मित्रांनो, श्वास जातो श्वास येते. जीव सोडाच्या हिशोबात त्यांनी दिसते मला. काय करणार, आपण जेवढं शक्य आहे तेवढं केलंच. हो दादा, दादा गाडी येते 5 मिनिट थांबा. दादा, हो दादा, दादा हो दादा, अवघड झालं. गाडीची वाडा बघतोय. उठून बसवलं, थोडं एनर्जीला पाजलं पण त्यांनी शेवटचं त्यांना जे एनर्जीला आहे ते आपणच पाजलं. बारीक नकळत श्वास सुरू आहे पण गाडी जर आली तर डॉक्टर लोक नक्कीच काय तर करू शकतील. थोडं नकळत काय तर चालू आहे. थांबा जरा. हो दादा, दादा ते काय घाणबीन केलेलं नाही काय नाही. श्वास चालू आहे आणि नस पण चालू आहे पण पोटाचा पूर्ण हावभाव बंद झालेला आहे. काय मित्रांनो, अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. बेवारस अवस्थेत एखाद्याचा मृत्यू होणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे. अशा प्रकारे मदत करताना सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. खटके पण झाले मित्रांनो. गाडी अजून येणार नुसतं गाडीची वाडा बघतोय पण त्यांनी जीव सोडला काय मला कळलं नाही. दादा, हो दादा,
रिस्पॉन्स नाही का? ओ दादा आता चालू एनर्जेल पाजले अर्धा तास झालं फोन करतोय पाजलं कपडे चेंज केले गेले व्हिडिओ माझ्याकडे सगळं व्हिडिओ मध्ये बसलेलं होतं डायरेक्ट नाही तर एकदम झालो आता काय करतो काय करणार तर मित्रांनो ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांनी जीव सोडला आता पुढची प्रोसेस अशी आहे की 112ला फोन लावायचे सांगत आहेत आपल्याला तर आपण त्यांना वाचू शकलो नाही ॲम्ब्युलन्स आली पण थोडा वेळ झाल्यामुळं त्यांना वाचू शकलो नाही आपण जरी ॲम्ब्युलन्स जरी वेळाला आले असते तर ते वाचू शकले असते का या की 2 मिनिटं ते ॲम्ब्युलन्स जरी वेळाला असते तर वाचू शकले असते अशक्तपणा मी आणलं ते जेवण आणून देत होतो 2-3 वेळा गोळ्या वगैरे डॉक्टर बी आणला पण ते लिव्हरचं काय तर विषय आहे 112ला फोन करू लागला बरं हां इथं व्यवहार मित्रांनो आपण सध्या ॲम्ब्युलन्स बोलवली पण ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांचा जीव ऑलरेडी गेलेला होता डॉक्टरांनी चेक केलं पण काय उपयोग नाही आहे 112ला फोन करून आता पोलीस केस वगैरे करून त्यांना काय प्रोसेस होईल पुढची बरं ठीक आहे ठीक ओके धन्यवाद मित्रांनो जेवढा होईल तेवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आलो कपडे बदलले गाडीत न्यायच्या म्हणून दवाखान्यात थोडंफार एनर्जेल पाजण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पेले नाहीत अजिबात आणि 108ला फोन करून ॲम्ब्युलन्सची सेवा घेतली पण ॲम्ब्युलन्स यायला वेळ झाला आणि त्या ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांनी जीव सोडला आता त्यांनी असं सांगून केलेत की इमर्जन्सी सर्व्हिस तुम्ही करा पोलीस स्टेशनला फोन केला आता पोलीस येऊन पंचनामा करतील आणि त्यानंतर जो विषय तो घडून येईल तर बघू कसं काय होतंय समाजकार्य करताना जर हा माझा पहिलाच इन्सिडेन्स आहे कारण मला ह्या आत्तापर्यंत माझ्या जी मदत करताना कुठला व्यक्ती मृत्यू पावलेला नव्हता पण हा पहिल्यांदाच आपल्यासोबत हा इन्सिडेंट घडलेला आहे की मदत करायला आलो पण मदत करण्यापूर्वी त्यांनी जीव त्यांचा सोडलेला आहे तर बघू देवाची कृपा जेवढं प्रयत्न आहे तेवढं प्रयत्न 100% मी माझा देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपल्याला कसं मनोरुग्णाला गव्हर्नमेंट नाही मनोरुग्णाला रिवर्स येत नाही का काय ठेवू नका पद्धती सगळं थांब बाबा तुझी पांढरे कुठे गेलं पांढरे नाही आले कुठे ठेवून जातो तिथं रस्त्याची व्यवहारातला हे बांधाय
ए वळव घे गेला काय एक 2 मिनिट अशी मदत करणारे कमी याची माणसाने करा घरी काम राहावं पोरं पाठवते तुम्ही इकडे तुमच्या अब्दा काय होत नाही गाव बी ते कशाला ठेवायला लागला आता त्याच्यापेक्षा काय आता 3 दिवस ठेवायचे आता आणि गाड्यावर पहिला त्याच्यावर टाकून आता आता जाऊ दे खाली जाऊ खाली राहू दे राहू दे वळा. तिथलं काय नाही ना आता उचल नाही तिथलं तिथं तर मित्रांनो हा सगळा प्रवास तुम्हाला दाखवण्यासारखा होता कारण ज्यावेळेस आपण इथं आलो त्यांचा जीव होता श्वास चालत होतं बोलण्याचा प्रयत्न करत होते आपण थोडंफार मदत करण्याचा प्रयत्न केला ॲम्ब्युलन्ससुद्धा बोलवले पण ॲम्ब्युलन्स हे परत त्यांचा जीव गेलेला होता जीव गेल्यानंतर ॲम्ब्युलन्सवाले आले त्यांनी म्हणले की आम्ही ते मरण पावलेत किंवा एक्सपायर झालेत आम्ही त्यांना नेणार नाही इमर्जन्सी सर्व्हिस तुम्ही 112ला फोन करा आणि त्यांना सांगा तर ॲम्ब्युलन्स लेट आली त्या ह्याच्यात त्यांचा जीव गेला परत इमर्जन्सी सर्व्हिस पोलिसाच्या माध्यमातून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लाख मोलाचं सहकार्य आपल्याला भेटलं त्यांचं जे काय लिगली प्रोसेस असते पंचनामा 2-3 दिवस तिथं ठेवणे व्हेरिफिकेशन करणे कोण आहे का माहिती शेअर करणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे समाजकार्य तर आपल्या हातनं घडणार होतं पण ते 100% शक्य होऊ शकलं नाही कारण त्या माणसाला आपण जीव वाचू शकलो नाही तर मित्रांनो हात जोडून विनंती करतो काय चुकलं असेल तर माफ करा आणि त्या माणसाचा मी जीव वाचू शकलो नाही हा मला शेवटपर्यंत खंत राहील मित्रांनो धन्यवाद.